Hello student, today we are starting the science standard 7th science आपण आज बघणार आहोत। लेसन नंबर 2 मी स्टार्ट करते आहे, प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन्स। ओके, प्लांट्सचं स्ट्रक्चर, प्लांट म्हणजेच काय, वनस्पती, झाडं, जे त्यांची स्ट्रक्चर, रचना आणि त्यांचं कार्य कसं आहे हे आपण पाहणार। ओके, मग त्याच्यामध्ये आपण सुरुवातीलाच बघणार आहोत तर What helps us to easily identify the plants around us? पहिलाच आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे तुमच्या समोर, सगळ्यांसमोर पुस्तक ओपन ठेवा, उघडं ठेवा आणि त्याच्यामुळे तुम्हाला इझिली अजून होईल, किंवा मध्ये मध्ये मी जे काही अर्थ सांगणार आहे किंवा काय सांगणार आहे माहिती त्याबद्दल तुम्ही मध्ये मध्ये त्याचे पॉईंट्स लिहू शकता। अगदीच एखादं फास्ट जात असेल मी, तुम्ही पॉज करा आणि ते तुम्ही लिहून घ्या। ओके, आणि तुम्हाला रीडिंग करणं अतिशय आवश्यक आहे। जेवढा भाग मी शिकवणार आहे तेवढा भाग तुम्हाला रोजच्या रोज रीड करायचा आहे, वाचायचा आहे आणि त्याच्यामधले जे अवघड शब्द आहेत ते तुम्हाला आधी वेगळ्या प्रकारे 3 वेळेस 5 वेळेस त्या असे लिहून काढायचे आहेत की जेणेकरून तुम्हाला ते स्पेलिंग पाठ होईल, त्यांचे अर्थ पाठ होतील। जेव्हा तुम्हाला स्पेलिंग आणि अर्थ प्रॉपरली पाठ होईल तेव्हाच तुम्हाला, जेव्हा तुम्ही रीड कराल तेव्हा तुम्हाला धडा आणखीन समजत जाणार। ओके, त्यामुळे आपण आज स्टार्ट करतोय लेसन नंबर 2, आपण डायरेक्टली स्टार्ट करतोय। प्लांट्स अँड स्ट्रक्चर अँड फंक्शन्स हा आपण स्टार्ट करतो। व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस। पहिलाच प्रश्न आपल्याला दिलेला आहे की काय हेल्प करतं, हेल्प म्हणजेच काय, मदत, कशाची मदत होते। टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस, आपल्या आजूबाजूला जे झाडं आहेत त्यांना आपल्याला आयडेंटिफाय करायचं, त्यांना आपल्याला ओळखायचं आहे, तर आपल्याला त्यांची कोणती माहिती अशी पाहिजे आपल्याला की ज्याच्यामुळे आपल्याला त्यांना इझिली आयडेंटिफाय करता येईल, ओळखता येईल। तुम्हाला बघा, बऱ्याच वेळेस तुमच्या आजूबाजूला घरात किंवा पाठीमागे तुम्ही कुंडीत वगैरे बागेत तुमच्या झाडं लावलेली असतील। सुरुवातीला तुम्हाला त्याची माहिती नसते, पण तुम्ही तुमच्या आईवडिलांना, पॅरेंट्सला विचारता की ही कोणती झाडं आहे। मग ती तुम्ही झाडं, त्यांचा प्रकार, त्यांचं काय पानांचा आकार असेल, त्यांचं फळ जे आहे ते तुम्ही सगळं लक्षात ठेवता। तेच झाड पुन्हा कुठेतरी दिसलं की तुम्ही ते इझिली आयडेंटिफाय करा, म्हणजे तुम्ही काय, ठराविक असा एक काहीतरी भाग आहे, त्याच्यातला लीफचा आकार असेल, त्याचं काही कलर असेल, त्याचे फ्लॉवर्स हे काही वेगळे असतील, ते तुम्ही काय लक्षात ठेवता, त्याच्यामुळे तुम्हाला ते इझिली आयडेंटिफाय होत असतं। मग तसंच विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट्स, तसेच मग पार्ट्सचे आपण पार्ट्सकडे लक्ष देतो। कोणकोणते पार्ट्स म्हणजे त्यांचे अवयव, प्लांट्सचे अवयव जे आहेत ते आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करतो। मग ते कोणते कोणते आहेत, तर त्यांचे रूट्स असतील म्हणजे मुळं आहेत, त्यांचं स्टेम असेल, खोड आहे, लीव्ज आहेत म्हणजे पानं आहेत, फ्लॉवर्स आहेत, फ्रूट्स आहेत, हे सगळं आपण, पानं असले तरी पानांचा आकार वेगवेगळा आहे, त्याला कलर काही वेळेस थोडंसं पिवळट हिरवा, डार्क हिरवा असं आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतात। मग तेच आपल्याला बघायचं आहे, द रूट, स्टेम, लीव्ज, फ्लॉवर्स, फ्रूट्स एक्सेट्रा ऑफ द डिफरंट प्लांट्स आर डिफरंट। प्रत्येक प्लांट्सचे डिफरंट असतात, आपल्याला वेगवेगळे दिसून। वी कॅन आयडेंटिफाय द प्लांट्स विथ द हेल्प ऑफ दीज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक। आपण त्यांना आयडेंटिफाय, आपण त्यांना ओळखू शकतो कशाच्याद्वारे, विथ द हेल्प ऑफ, कशाच्या मदतीने, दीज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक्स, ह्या वेगवेगळ्या त्यांच्यामध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमुळे। लेट अस नाउ acquaint ourselves with these plants organs in greater detail। म्हणजेच काय आहे, आपल्याला ह्यांना जर आपल्याला आणखीन ॲक्वेंट म्हणजेच काय, आपल्याला त्याचं अवेअरनेस असायला पाहिजे, आपल्याला त्याची माहिती आपल्याला अजून आपल्याला घ्यायची असेल, आपल्याला त्याच्याबद्दलचं असलेलं नॉलेज वाढवायचं आहे। अवर सेल्फ विथ दिस प्लांट ऑर्गन्स, ह्या प्लांट ऑर्गन्सचं असलेलं नॉलेज आपण ह्या लेसनमधून पाहणार आहोत, ग्रेटर डिटेल, आणि त्याच्या अगदी डिटेलमध्ये आपण अगदी खोलामध्ये जाणार आहोत आणि त्याची माहिती आपण मिळवणार आहोत। ओके, मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय सुरुवातीलाच, तर आपल्याला त्याच्यानंतर एक ट्राय धिस, रूट ही कन्सेप्ट आपल्याला शिकायची, सर्वात पहिला पार्ट आपण बघतोय रूट। मग त्यामध्ये ट्राय धिस ही तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, काय दिली आहे, कीप अ मॉइस्टन्ड बॉल ऑफ क्रम्पल्ड पेपर इन अ कोनिकल फ्लास्क। एक कोनिकल फ्लास्क म्हणजे हा कोन शेपचा हे फ्लास्क आहे। आता हे फ्लास्क आपल्याला कुठे, हे हा शेपचा भांड कुठे दिसतं, जसे असं सायन्स लॅबोरेटरीमध्ये अवेलेबल असतं। कोनिकल फ्लास्क, प्लेस सम सोक, आणि त्याच्यामध्ये क्रम्प पेपर टाका, क्रम्प पेपर
म्हणजे असं काहीतरी चुरगटलेला मॉइश्चर ओला झालेला पेपर तुम्ही त्याच्यामध्ये टाकायचा आहे थोडासा, आणि तो त्याच्यामध्ये अजून काय करायचं आहे, प्लेस सम सोक मॉथ बीन्स ग्रॅम सीड्स इन द फ्लास्क बिटवीन द पेपर अँड द ग्लास. त्याचप्रमाणे तुम्हाला अजून काय त्याच्यामध्ये टाकायचं आहे, मोड आलेली काही धान्य असतील, काही तुम्ही कडधान्य काही टाकलेलं असेल, मग तिथं मटकी, मूग, हरभरा हे जे काही आहेत, मग ह्याचे काही मोड आलेलं जे आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचं. ऑब्झर्व अँड नोट द चेंजेस इन द सीड्स इन 2 to 3 days. आणि त्याच्यामधले आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे, त्याच्यामधलं नोट डाऊन करायचं आहे. मग तुम्हाला काय दिसेल, काही दिवसांनी जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तर तुम्हाला काय दिसणार आहे, त्याच्यामध्ये चेंज झालेला दिसून येणार आहे. मग काय चेंज दिसून येणार आहे तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक प्रकारचे मोड आलेला जो पार्ट आहे आणि प्ल्युम्युल आणि रॅडिकेल हे दोन पार्ट तुम्हाला अगदी स्पष्टपणे दिसतील. द पार्ट दॅट ग्रोज फ्रॉम द इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइल इज कॉल्ड एज द रॅडिकेल and the part that grows above the soil is called as a plumule. मग प्ल्युम्युल आणि रॅडिकेल हे दोन आहे. मग प्ल्युम्युल म्हणजे काय, कोंब फुटतं बघा, कोंब आलेलं असतं त्या कडधान्याला. आणि रॅडिकेल म्हणजे काय आहे, सूक्ष्म मूळ आहे त्याचं, अतिशय अगदी छोट्यातलं छोटं मूळ असं त्याच्या बाजूला असे आलेले आपल्याला दिसून येतील. हे दोन भाग आपल्याला त्याच्यामध्ये दिसून येतील. मग त्याच्यामुळे काय दिसणार आहे, द पार्ट दॅट ग्रोज इनसाइड द सीड, कुठल्याही सीडच्या आतमध्ये, इनसाइड द सीड टुवर्ड्स द सॉइलच्या दिशेने जे वाढतं आहे त्याला रॅडिकेल म्हणायचं आहे. अँड द पार्ट दॅट ग्रोज अबाव द सॉइलच्या वरती जे काही पार्ट वाढणार आहे त्याला कोंब असं आपण म्हणणार आहोत, ते वरती दिसणार. रॅडिकेल हे काय, सॉइलच्या इनसाइड म्हणजे आतल्या भागात जातं. हे जेव्हा आपण त्याला सॉ करू तेव्हा, त्याची पेरणी करू तेव्हा आपल्याला हे दिसून येईल. द रूट दॅट फॉर्म्स प्ल्युम्युल आपल्याला लक्षात आलं आहे. मग बघा इथे आपल्याला एक ऑब्झर्व करायचं आहे, हे सुद्धा एक आपल्याला दिसतं आहे, एका फळाचाच हे रूट आलेलं आहे. द रूट दॅट फॉर्म्स फ्रॉम द रॅडिकेल ग्रोज इन टू द ग्राउंड. ते रूट काय आहे, जे रॅडिकेलमधून आलेलं आहे, ग्रोज इन टू द ग्राउंडमध्ये ते ग्रो होतं, त्याची वाढ होत जाते. द रूट इज थिक नियर द ग्राउंड. रूट हे काय आहे, जवळपास थिक नियर द ग्राउंडच्या अगदी लेवलला बघितलं तर ते त्याचं थिकनेस हा खूप असतो, मजबूत असतं, ते थिकनेस असतं, जाड असतं. अँड ग्रॅज्युअली टॅपर्स टू द पॉइंटेड एंड. आणि हळूहळू ते काय फाटे फुटत जातात. त्याला काय आहे, टॅपर्स म्हणजेच काय आहे, त्याला फाटे फुटत जातात अगदी मग खालपर्यंत. पॉइंटेड एंड म्हणजे अगदी त्याचं खालच्या मुळामध्ये, आपण खूप मुळं ही बघा मातीमध्ये एकदम खोलवर अशी रुतलेली असतात, पण अगदी ग्राउंडच्या जवळ आपण सुरुवातीला जर बघितला तर ते अगदी टणक असं असतं, थिक लेअर असतो. आणि मग हळूहळू त्याच्या खालचा भाग जो अगदी मातीत लांबपर्यंत रुतलेला असतो तो काय असतो, तर तो आपल्याला पॉइंटेड एंडपर्यंत टॅपर्स, ग्रॅज्युअल टॅपर्स पुढे त्याला फाटे फुटलेले दिसून येतात. दिस पार्ट ऑफ द प्लांट ग्रोईंग बिलो द सॉईल अँड सपोर्ट. तो काय पार्ट बिलो द सॉईल ग्रो होतोय आणि सपोर्ट, सॉईल फॉर द सपोर्ट इज कॉल्ड एज द रूट. आणि त्यालाच काय म्हटलं जातं, जो पार्ट बिलो द सॉईल ग्रो झालेला आहे त्याला आपण रूट्स म्हणतो, मुळं अशी म्हणत असतो, मुळं हे त्यांना म्हटलं जातं. मग बघा याच मुळांबद्दल आपण आणखीन माहिती घेणार आहोत. रूट्स ऑफ द सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. काही प्लांट्सचे रूट्स बघितले गेले तर ते प्रोड्यूस करतात सेकंडरी रूट दॅट ग्रोज ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. म्हणजे हेच काय आहे, आपल्याला हे रूट, आता इथून रूट सुरू झालं आहे, हे रूट काय आहे, मी म्हटलं होतं मगाशी, ते फाटे फुटत जातात, त्याला आणखीन फाटे फुटत जातात, ब्रांचेस आल्यासारखे अशा आतपर्यंत जातात. मग ह्याला काय म्हणजे फाटे फुटतात, त्याला काय म्हणायचं आहे, सेकंडरी रूट. आणि हा मधला जो भाग आहे तो काय आहे, प्रायमरी रूट. ओके, प्रायमरी सेकंडरी. प्रायमरी प्रथमतः सुरुवातीचं, सेकंडरी त्याच्या पुढे त्याला पुन्हा पोटमूळ आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. दॅट ग्रोज ऑब्लिकली अँड स्प्रेड फार अँड वाईड इन द सॉइल. खूप वाईड, खोलपर्यंत ते पसरलेलं दिसतंय. रूट सपोर्ट्स द प्लांट्स. रूट हे काय आहे, प्लांट्सला सपोर्ट करतात. धिस टाईप ऑफ द रूट इज कॉल्ड एज द टॅप रूट. आणि अशा प्रकारच्या रूटला काय म्हटलं तर टॅप रूट म्हटलं जातं. रूट्स नियर द हेअर लाईक प्रोसेसेस नियर द रूट टिप्स, दीज आर रूट हेअर्स. जे रूटच्या ह्याला पुन्हा आपल्याला हेअरसारखंच हे स्ट्रक्चर दिसतंय त्याला काय रूट हेअर्स म्हटलं जातं. द रूट टिप्स इज डेलिकेट. अतिशय डेलिकेट, गुंतागुंतीचं असतं. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. हा असा भाग आहे की जिथे रूटची ग्रोथ ही होत असते.
रूट हेअर्स अँड द रूट टिप इज डेलिकेट, अतिशय डेलिकेट आहे. दिस इज द रिजन ऑफ द ग्रोथ ऑफ द रूट. असा तो भाग आहे की जिथे रूटची ग्रोथ आपल्याला होत असताना दिसून येईल. ओके, अँड द टीप इज कवर्ड बाय द कॅप लाईक स्ट्रक्चर. टीप हा जो आहे ह्याचे जे आहे ते टॅप पुन्हा कॅप लाईक हा टीप आहे आणि तो टीप काय आहे कॅप लाईक स्ट्रक्चरने कवर्ड केला जातो. स्ट्रक्चर दॅट कॉल्ड ॲज अ रूट कॅप. द रूट कॅप प्रोटेक्ट्स द रूट टिप फ्रॉम द इंजुरीज. हा रूट कॅप काय ह्याचं फंक्शन काय आहे की जो रूट्सला इंजुरीजपासून प्रोटेक्ट करत असतो. ओके, म्हणजे आपल्याला अशा प्रकारे रूटची आपण माहिती घेतोय. काही प्लॅन्ट्सला असलेले हे सगळं आपल्याला कुठे जमिनीच्या आतल्या भागाला दिसणार आहे. हा प्रायमरी रूट, हा त्याला आपल्याला हे ब्रांचेस दिसतात ते सेकंडरी रूट. सेकंड रूटला हे पुन्हा आपल्याला असे हे हेअर लाईक असे दिसत आहेत थ्रेड लाईक, त्यांना काय म्हणतात रूट हेअर्स म्हणायचं आहे. तेच रूट हेअर पुन्हा आणखीन वाढत जातात, त्यांची ग्रोथ होत जाते खाली रूट टिप आणि त्या रूट टिपला पुन्हा प्रोटेक्शन काय आहे रूट कॅप असते. मग आपण बघूयात पुढचा भाग. तर रूट्समध्ये पुढे आपल्याला पुन्हा दिलेलं आहे बघा एक त्याच्यामध्ये पुन्हा ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. टेक अ ग्लास जार अँड फिल द 3/4 ऑफ इट विथ वॉटर. एका ग्लास जारमध्ये त्याचं 3/4 म्हणजे फुल भरायचं नाही आहे, मोर दॅन हाफ आपण म्हणू शकतो ऑफ इट वॉटरने फिल करायचं आहे. म्हणजे अगदी त्याचा आपण अशा प्रकारे घ्यायचं आहे. प्लेस अँड ओनियन ऑन द माउथ ऑफ द जार इन सच अ वे दॅट इट्स रूट्स आर टुवर्ड्स द वॉटर. म्हणजे थोडासा हा ओनियन आपण त्याच्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत आणि त्याचा जो खालचा भाग आहे तो थोडासा त्याच्यात बुडेल इथपर्यंत आपल्याला त्याच्यामध्ये पाणी भरायचं. म्हणजे तुमच्याकडे जसं अवेलेबल असेल ग्लास जार त्याप्रमाणे तुम्ही ठेवू शकता. मग ऑब्झर्व द ग्रोथ ऑफ द रूट्स फॉर द 8 days. 8 दिवस त्याचं ऑब्झर्वेशन करा. थ्रेड लाईक और फायबर लाईक रूट्स अरायझिंग फ्रॉम द स्टेम आर कॉल्ड एज द फायब्रस रूट. आणि हे जे थ्रेड लाईक मग त्याला काही दिवसांनी त्याची वॉटर लेवल कमी झाली दिसेल पण त्याला काय आहे असे फायब्रस रूट्स 8 दिवसानंतर. आणि वरती हे जे आले ते कोम म्हणजे काय आपण म्हणणार आहोत आपण प्ल्युम्युल असं त्याला म्हणणार आहोत प्ल्युम्युल. आणि हे काय आहेत रॅडिकेल. मग हे काय आहेत फायब्रस रूट्स आहेत. खाली आहेत ते रूट्स आहेत त्यांना काय म्हणतात फायब्रस. फायब्रस म्हणजे फायबर लाईक थ्रेड लाईक दोऱ्यासारखे धाग्यासारखे अगदी पातळ पातळ धाग्यांसारखे तिथे काय आहे त्याला रूट्स आले त्यांना काय म्हणतात फायब्रस रूट्स. ओके, मग आपल्याला पुढचा भाग बघायचा आहे. तसं देअर आर 2 मेन टाईप्स ऑफ रूट्स. मग तसे फायब्रस रूट्स असतात तसं आणखीन एक टाईपचं रूट आपल्याला बघायला. मग फायब्रस रूट्स आणि टॅप रूट असे 2 प्रकार. आता इथे दिसत आहेत आपल्याला 2 टाईपचे दिसत आहेत इथे प्लॅन्ट्स. हा इकडचा दिसतोय खरं तर ग्रास आणि त्याला आलेले आहेत हे फायब्रस रूट्स आणि इकडे काय दिसत आहेत हे टॅप रूट्स. बघा आता त्याच्यामधला फरक तुम्हाला लक्षात येईल. फायब्रस म्हणजे अतिशय तंतुमय धाग्यांसारखे आपल्याला दिसून येतात. हे थोडेसे थिकनेस असतात थिक असतात थोडेसे अगदी टोकाला फक्त ते मात्र काय असतात आपल्याला अगदी बारीक बारीक अगदी तंतुमय धागे. पण सुरुवातीला त्यांचा जरासा थिकनेस असतो. हे काय त्या मानाने अतिशय थीन असे असतात म्हणजे अतिशय आपण म्हणूया फायब्रस सारखे असतात. तसंच हे जे 2 टाईप्स आहेत आपल्याला त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तसंच त्याच ह्या 2 टाईप्स जेव्हा आपण बघतो फायब्रस आणि टॅप रूट त्यावेळेस आपल्याला 2 टाईप्सचे जे आपण मगाशी प्लॅन्ट्स बघितले तर त्या प्लॅन्ट्समध्ये ते प्लॅन्ट्ससुद्धा 2 टाईपचे आहेत. काय त्यांना म्हटलं तर ज्यांच्यामध्ये टॅपरूट येतात त्यांना डायकॅटिलेडॉन्स असं म्हणतात आणि ज्यांच्यामध्ये फायब्रस रूट येतात त्यांचा कोणता प्लॅन्टचा प्रकार आहे मोनोकॉटिलेडॉन. डाय म्हणजे 2 आणि मोनो म्हणजे काय आहे 1 सिंगल. मग काय आहे डायकॉटिलेडॉन्स म्हणजे त्याचे 2 भाग. बघा द्विदल असं आपण म्हणूया द्विदल आणि एकदल असा शब्द आपल्याला मराठीमध्ये आहे. म्हणजे 2 दल असे त्यांचे ज्यांचे निघतात ते त्यांना कशा टाईपचे रूट्स असतात तर टॅप रूट्स असतात. आणि ज्यांचा एकच दल असतो एकच असा भाग असतो त्यांना काय मोनोकॉटिलेडॉन आणि त्यांना काय येतात फायब्रस रूट्स हे काय खाली येत राहतात. मग तसंच आपण बघायला गेलो जर रूट्स तुम्हाला जर पाहायचं असेल तर रूट्समध्ये बघितलं तुम्ही आणखीन एक ॲक्टिव्हिटी करून बघू शकता. सॉ द सीड्स ऑफ द प्लांट्स लाईक द मस्टर्ड म्हणजे मक्याचे सीड्स मकाचे दाणे जे आहेत ते तुम्ही समजा हे केले सॉ म्हणजे काय पेरणी केली त्याची. सॉर्घम म्हणजेच काय ज्वारी आपण म्हणतो त्याला मराठीमध्ये ज्वारीची जर पेरणी केली. मेज कॉर्न लक्षात आहे ते सुद्धा आहेत. त्यानंतर
पी प्लांट्स जे असतात, पी प्लांट्स म्हणजेच काय मटार वगैरे आपण म्हणू शकतोय. त्यानंतर कॉरिएंडर, आपण धणे जे त्यांना म्हणतो, ह्या सगळ्यांचं जर आपण पेरणी केली एका अर्थन पॉटमध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये, जर त्याची आपण ते झाड ही दाणे, ही जे प्लांट्स सीड्स आहेत, ही बियाणे काय पेरून ठेवली तर काही दिवसांनी त्यांची ग्रोथ होणार. बरोबर, त्याला तुम्ही वेळच्या वेळ पाणी वगैरे घातलं आणि त्याला सूर्यप्रकाश बरोबर दिला तर त्यांना काय आहे, त्यांची वाढ झालेली आपल्याला. कल्टिवेट द प्लांट फॉर 8 days. त्यांची कल्टिवेट म्हणजे त्यांची वाढ होऊन द्यात, त्यांची ग्रोथ होऊन द्यात. पण त्या 8 days तुम्हाला तसंच ठेवायचं आहे का ते? तर नाही, त्यांना आपल्याला रोजच्या रोज पाणी घालत राहायचं आहे थोडं थोडं, आणि जसं सूर्यप्रकाश मिळेल ह्याचं त्याला ते पाहायचं आहे. आणि मग त्यांना कल्टिवेशन दिलं की काही वन्स द प्लांट्स ग्रो 15 to 20 सेंटीमीटर हाय, त्यांची आपण सेंटीमीटरने लेंथसुद्धा तुम्ही मोजू शकता. अप्रूट देम केअरफुली व्हाईल द सॉईल इज मॉइस्ट अँड पुट देम जेंटली इन अ लार्ज कोनिकल फ्लास्क. मग हळूहळू पाहिजे तर 15-20 दिवसांनी त्यांना हळूच ते भांडंसुद्धा त्यांना छोटं होईल आणि मग ते हळूच ते काय काढायचे, मुळासकट हळूच ते उपटून काढायचे आणि त्यांना मोठ्या कोनिकल फ्लास्कमध्ये ठेवायचं, कंटेनिंग द वॉटर, त्याच्यामध्ये पाणी असेल. द सॉईल विल गेट्स वॉश ऑफ. जेव्हा तुम्ही त्याच्यात पाण्यामध्ये टाकाल त्याच्यामधली सॉईल सगळे काय होणार आहे, धुतल्या जाणे, वॉश ऑफ विदाऊट एनी हार्म टू द रूट्स. पण रूट्सला काही हार्म झालेलं, फक्त हे तुम्हाला फार केअरफुली करावं लागेल. आणि हे जेव्हा तुम्ही ऑब्झर्व कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल, ऑब्झर्व द रूट्स केअरफुली टू सी विच प्लांट्स हॅव द टॅप रूट अँड विच वन्स हॅव द फायब्रस. मग हे तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या कोनिकल फ्लास्कमध्ये घातलं असेल किंवा वेगवेगळ्या तुम्ही अर्थन पॉटमध्ये त्याचं लागवड केली असेल तर तुम्हाला त्यांच्यामधलं काय ऑब्झर्वेशन प्रॉपरली करता येईल. म्हणजे काही मध्ये असे जे तंतुमय धाग्यांसारखे आपल्याला दिसून येतात ते फायबरस रूट्स असणार आहेत, आणि ज्यांना थोडंसं थिकनेस आलेलं असेल तर त्यांना काय आहे, टॅप रूट आलेलं असेल. म्हणजे ते डायकॉटिलेडोन असणार आहे आणि हे काय आहे, मोनोकॉटिलेडोन. मग तसंच आपण अजून बघितलं तर प्लांट्स लाईक द मेज, शुगर केन, सॉर्गम हॅव 2 types ऑफ रूट्स. जसं आपण इथे पण आता हे चित्रामध्ये बघतोय की त्यांचे रूट्स बघा कसे. इकडे बघा कसा दाटपणा जास्त आहे, इकडे बघा हे किती असे पसरल्यासारखे एकदम मऊ असे सॉफ्टनेस आपल्याला त्यांच्यामध्ये दिसतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येते, 2 types ऑफ रूट्स. सम रूट्स आर द अंडरग्राउंड व्हेअर ॲज द सम ग्रोज, त्याच्याप्रमाणे सम ग्रोज इन द, बघा आता एक मिनिट, some roots are the underground whereas the some grow from the stem. स्टेम पासून म्हणजे जस्ट अबाव द सॉईल, स्टेमच्या वरच्या भागात त्यांची काय आहे, आपल्याला त्याचे रूट आलेले दिसून येतात. इथे पण बघा रूट्स त्यांचे दिसत आहेत वरती पण, फक्त खालीच नाही तर वरती सुद्धा त्यांची रूटची ग्रोथ झालेली आहे. द लॅटर आर कॉल्ड ॲज द ॲडव्हेन्शियस आपल्याला त्याला म्हणता येईल, ॲडव्हेन्शियस रूट्स असं त्याला म्हटलं जातं, की जे वरती सुद्धा समजा त्यांच्या रूट्सची वाढ होत असेल तर त्यांना ॲडव्हेन्शियस रूट्स असं म्हटलं जातं. मग त्याचप्रमाणे आणखीन काय आहे, तर बिसाइड्स द नॉर्मल फंक्शन्स लाईक द ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स, अँकरिंग अँड द सपोर्टिंग द प्लांट्स रूट्स परफॉर्म सम अदर फंक्शन्स. त्याचप्रमाणे इतर नॉर्मल फंक्शन्स आपण बघितले, त्यांचे ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर म्हणजे काय, पाणी काय सोक करून घेतात, ते शोषून घेतात. त्यान मिनरल्स म्हणजे सॉईलमध्ये असलेले जे काही मिनरल्स आहेत, मग फॉस्फरस, नायट्रोजन, ह्या सगळ्यांची त्यांना काय ग्रोथ म्हणजे त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी, त्यांची वाढ होण्यासाठी, विकास होण्यासाठी, चांगल्या प्रकारे फळं येण्यासाठी त्यांना त्याची मिनरल्सची गरज असते, ती ते सॉईलमधून घेत असतात, ॲब्झॉर्ब करत असतात. आणि अँकरिंग अँड सपोर्टिंग द प्लांट, आणि त्याचप्रमाणे प्लांटचं अँकरिंग करतात म्हणजे डेव्हलपमेंट करत असतात आणि आधार देत असतात. तर ते रूट्स परफॉर्म द सम मेन फंक्शन्स टू. त्याचप्रमाणे ह्याच फंक्शनप्रमाणे हे सगळं कोण करत असतात, रूट्स करत असतात. हे सगळं फंक्शन ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर पण रूट्स करत असतात, मिनरल्स त्यांना सपोर्ट करण्याचं ह्याचप्रमाणे आणखीन त्यांचं काम असतं. आता इथे आपल्याला बाजूला झाडांचे हे दिसतं चित्र, त्याच्यामध्ये बघा अगदी अर्धा भाग मातीचा निघून गेला आहे, पण रूट्स बघा किती खालपर्यंत, आणि अर्धा भाग तिकडे जमिनीवर आहे. तरी पण रूट्स काय आहे, त्या रूट्समुळे हे झाड काय झालं, जमीन जरी अर्धी खचून गेली आहे तरी रूट्समुळे काय आहे, झाड तसं आपल्याला उभं दिसतंय. म्हणजे रूट्समध्ये ती पॉवर आहे की जे त्याला ठामपणे सपोर्ट करत असतं. ओके, तसं त्याचप्रमाणे रूट शोज द सम मॉडिफिकेशन्स. रूट्स हे काय आहे, काही मॉडिफिकेशन्स दाखवतात. आता इथे आपल्याला आणखीन काही पिक्चर,
मग त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येत आहे तर ॲडिशनल फंक्शन्स त्याच्यामधून आपल्याला दिसून येतं. सम एक्झाम्पल्स ऑफ सच मॉडिफाईड रूट्स आर एरियल रूट्स, स्टिल्ट रूट्स, त्यानंतर रनर्स, ब्रीदिंग रूट्स अँड द न्यूमॅटोफोरस. ब्रीदिंग रूट्सला आपण न्यूमॅटोफोरस. म्हणजे हे सगळे रूट्सचे प्रकार आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजूबाजूला आपण झाडं बघत असतो, तर त्यांचे काय रूट्सचे वेगवेगळे मॉडिफाईड रूट्स आपल्याला दिसून येतात. काही मॉडिफाईड जसं आपण वडाच्या पिंपळाच्या झाड इथे आपल्याला त्याच्या जोंब्याच्या लटकलेल्या दिसतात, ते पण एक रूट्सचाच प्रकार आहे त्यांचा, की जे कुठेही आपल्याला तिथे काय आहे आलेल्या दिसून येतात. म्हणजेच काय आहे therefore the additional functions, some example of such modified roots are aerial roots, stilt roots आणि काय आहे रनर असे आपल्याला अगदी बघा जसं त्यांचा एखादा पार्ट कुठेतरी हवेने किंवा वाऱ्याने कुठे पडला तर पुन्हा त्याची ग्रोथ होत जात असते आणि त्याला काही वेगळी लागवड करायची गरज राहत नाही, म्हणजे ते आपोआपच पुढे पुढे वाढत जातात. अशा प्रकारचे आपण रूट्स बघतो. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर आपल्याला आणखीन एक दिसून येईल असं, त्याच्यासाठी आपण ॲक्टिव्हिटी करूया. टेक सम वॉटर इन स्मॉल ग्लास जार, पुट अ प्लॅन्टलेट इन इट इन सच वे दॅट इट्स रूट्स आर डीप इन द वॉटर. त्याच्यामध्ये एका जारमध्ये पाणी घ्या आणि एक प्लॅन्टलेट, एक छोटंसं प्लॅन्टलेट म्हणजे काय रोपटं, एक छोटंसं रोपटं घ्या झाडाचं. आता इथे बियाणे लावले नाही आपण, काय डायरेक्टली छोटंसं एक रोपटं घेतलेलं आहे आणि ते त्याच्यामध्ये ठेवलं की जेणेकरून ते रूट्स डीप होतील एवढं वॉटर त्या ग्लास जारमध्ये घ्या. मार्क द वॉटर, आणि जेव्हा लावाल तेव्हा तिथे त्या बर्नीवर ग्लास जारवर काय करा एक मार्किंग करून ठेवा कुठं ते पाणी होतं ऑन द ग्लास. अँड ॲड द 5 ml ऑफ ऑइल टू वॉटर, थोडंसं तेल त्याच्यामध्ये 5 ml टाकून ठेवा. रेकॉर्ड द वॉटर लेवल ऑन द नेक्स्ट डे, दुसऱ्या दिवशी वॉटर लेवल पुन्हा जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ती खाली गेलेली असेल, तुम्ही मार्किंग इथं केलेलं असेल समजा तर त्याची लेवल ही आपल्याला खाली जाताना दिसून येईल. तर बघा हे मार्किंग आहे आपलं, इथे मार्किंग केलेलं आणि ते काय झालं मार्किंगच्या अगदी खाली गेलेलं. मग खाली गेलं ह्याचा अर्थ काय झालेला आहे, ते पाणी कोणी घेतलं, सांडलं वगैरे का, तर नाही, ते पाणी कोणी या रूट्सनी घेतलेलं आहे, रूट्सनी ॲब्झॉर्ब करून घेतलेलं, शोषून घेतलेलं आहे, की जेणेकरून आपल्याला म्हणजेच काय आहे त्याचप्रमाणे आपल्याला दिसतं पुढे डू यू नो मध्ये, रूट इमर्जिंग फ्रॉम द ट्रंक अँड ब्रांचेस ऑफ द बनियन ट्री. बनियन ट्री म्हणजे असे आपण समजा बघितले वडाची पिंपळाची झाडं जर बघितली तर त्यांच्या अशा ज्या जोड्या आपल्याला कळताना दिसतात त्यांना ट्रंक म्हणजे अगदी पुढच्या भागातून त्यांच्या ब्रांचेसला ते आलेले आहे, ग्रो झालेले आहे. अँड दीज रूट्स आर कॉल्ड ॲज अ प्रॉप रूट्स. हे जे रूट्स आहेत त्यांना एक दुसरं नाव आहे, त्याला काय प्रॉप रूट्स म्हणतात. What could be the use of this prop root? In the beginning, the banyan tree has very few prop roots. खरं तर सुरुवातीला बनियन ट्रीला खूप काय आहे आपण म्हणू शकतोय प्रॉप रूट्स होते. सुरुवातीला आपण बघायला गेलो तर बनियन ट्रीला अतिशय कमी प्रमाणात हे प्रॉप रूट्स होते. बट लॅटर ऑन दीज नंबर्स इन्क्रीजेस, काही दिवसांनी ह्याचा नंबर काय झाला इन्क्रीज होत गेला. सो मच that it appears like a small forest. In Kolkata, a 250 years old banyan tree, कोलकात्याला आणि मग ते इन्क्रीज होत गेलं त्याच्यामुळे स्मॉल फॉरेस्ट तिथे एक जंगलच तयार झाल्यासारखं दिसतंय. कोलकात्याला जर बघितलं तर तुम्ही 250 years old banyan tree in the इंडियन बॉटनिकल गार्डन आहे कोलकात्याला, तिथे एक 250 year oldचं एक बनियन ट्री आहे आणि त्याच्यामुळे इट कव्हर्स अ लार्ज एरिया, व्हेरी लार्ज एरिया त्या एकाच ट्रीने कव्हर केलेला आहे. इट्स सपोर्टेड बाय द थाउजंड्स ऑफ द प्रॉप रूट्स. त्याला जे प्रॉप रूट्स आहेत ते जवळपास 1000 आहेत, हजारो एकाच झाडाला आलेले आहे. इज देअर एनी सच ट्री इन युअर नेबरहूड, असं तुमच्या आजूबाजूला आहे का, बघितलं असेल तर मला नक्की सांगा. माझ्या इंडिव्हिज्युअल नंबरवर तुम्ही याची माहिती तुम्हाला जर माहिती असेल ती तुम्ही शेअर करायची आहे. आणि तुम्हाला आता आजच्या झालेल्या भागामध्ये जो काही पार्ट समजलेला नसेल तो काय तुम्ही मला पुन्हा विचारू शकता. एखाद्या शब्दाचा अर्थ असेल किंवा एखादी कन्सेप्ट असेल, तुम्हाला हे मात्र वाचन सारखं करायचं आहे. कन्सेप्ट मी सांगितली त्याप्रकारे लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. तर राहिलेला भाग आपण उद्याच्या ह्याच्यात